प्रियांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि आशेने भरलेल्या विषयावर विचार करणार आहोत. पुनरुत्थान. पुनरुत्थान म्हणजे काय? मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणे. पण हे फक्त एक चमत्कार नाही, तर देवाच्या योजनेचा मुख्य भाग आहे. आजचा हा संदेश तुमच्या विश्वासाला बळ देईल, भीती दूर करेल आणि तुम्हाला नवीन आशा देईल. पुनरुत्थान म्हणजे काय? बायबलमध्ये पुनरुत्थान म्हणजे मृत्यूनंतर जीवन पुन्हा प्राप्त होणे. योहान 11:25. मी पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जिवंत राहील. येशू स्वतः म्हणतो, तो फक्त जीवन देणारा नाही, तर तोच पुनरुत्थान आहे. याचा अर्थ मृत्यू शेवट नाही, जीवन देवाच्या हातात आहे. विश्वास ठेवल्यास अनंत जीवन मिळते. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. मत्तय 28:5-6. तो येथे नाही, कारण तो उठला आहे, जसे त्याने सांगितले होते. येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान हे ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे. याचे महत्त्व: पापावर विजय, मृत्यूवर विजय, सैतानावर विजय. 1 करिंथकर 15:17. जर ख्रिस्त उठला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. म्हणजेच पुनरुत्थानाशिवाय विश्वास निरर्थक आहे. पुनरुत्थानाची आशा. 1 थेसलोनिकी 4:16-17. मृत ख्रिस्तामध्ये उठतील. जे देवावर विश्वास ठेवतात ते मृत्यूने संपत नाहीत, ते पुन्हा उठतील आणि देवाबरोबर सदैव राहतील. हाच खरा आशेचा संदेश आहे. शरीराचे पुनरुत्थान. 1 करिंथकर 15:42-44. आपले शरीर नाशवंत ते अविनाशी होईल, दुर्बल ते सामर्थ्यशाली होईल, साधे ते गौरवशाली होईल. हे एक नवीन दिव्य शरीर असेल. पुनरुत्थान आणि न्याय. योहान 5:28-29. 2 प्रकारचे पुनरुत्थान: जीवनासाठी पुनरुत्थान, न्यायासाठी पुनरुत्थान. म्हणजे प्रत्येक जण उठेल, पण प्रत्येकाचा परिणाम वेगळा असेल. पुनरुत्थान आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे? मृत्यूची भीती संपते, जीवनाला अर्थ मिळतो, पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. रोम 6:4. जसे ख्रिस्त उठविला गेला तसे आपण नवीन जीवनात चालावे. आजचा आवाहन. प्रिय मित्रांनो, पुनरुत्थान ही फक्त भविष्याची गोष्ट नाही, ती आजच्या जीवनासाठी आहे. प्रश्न: तुम्ही येशूवर विश्वास ठेवता का? तुम्हाला अनंत जीवन हवे आहे का? योहान 3:16. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही. प्रियांनो, आज आपण पाहिले पुनरुत्थान म्हणजे काय. येशूचे पुनरुत्थान, आपली आशा आणि भविष्यातील सत्य. लक्षात ठेवा, मृत्यू शेवट नाही, देवाकडे अनंत जीवन आहे. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. देव तुमच्यावर कृपा करो.